शिवतीर्थवर आज फडणवीसांसह शिंदेंची संयुक्त सभा। ठाकरे बंधूंनी सभेतून केलेल्या टीकेला शिंदे फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष। उद्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार। 2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच। 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार। आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय। अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। भाजप शिंदेंचे शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही। बाहेर गेलेल्यांना सन्मानाने मुंबईमध्ये आणू। मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू। फडणवीसांसह शिंदेंचं आश्वासन। बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये AI लॅब तयार करणार। पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टीही स्थगित। भाजपचा वचननामा। तामिळनाडूमधून रसमलाई आली होती आणि मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला। तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं बाळासाहेब मला आशीर्वाद देतील, मात्र भाऊ बहीण एकत्र आलेत की नाही ते 15 तारखेनंतर कळेल। फडणवीसांचा अजित पवारांसह सुप्रिया सुळेंना टोला। ठाकरे आणि पवार ही 2 नावं पुसण्याचा भाजपचा डाव आहे। तुम्ही मोदींचे बँडवाले आहात, आमचा ब्रँड कसा काय संपवणार? उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। मातोश्रीवर कधीही टीका केली नाहीये। मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडण्यासाठी प्रयत्न केले, मात्र जनतेची दारं खुली। आता दुसऱ्या लालसा नाहीये। फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवरील प्रश्नावर प्रत्युत्तर। माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी विकासावरच बोलतो। ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वन डे सामन्यामध्ये टीम इंडियाचा 4 विकेट राखून विजय। विराट कोहलीची 93 धावांची महत्त्वपूर्ण खेळी। सर्वात जलद 28,000 धावा पूर्ण करणारा विराट ठरला पहिला खेळाडू।